आणि अजून एक प्रश्न, का सुरुवातीला जेव्हा इथे येता जॉब लागतो तर सेव्हिंग्स होता का किंवा किती खर्च होतो? म्हणजे नॉर्मली सेव्हिंग्स म्हणजे नॉर्मली सगळ्यांना असं वाटतं आपल्याला पॅकेज मिळालेला. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन नवीन लोक दिसत असतील का? अरे कोण दिसत आहे हे नवीन लोक? तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, मी आता सध्या जपानमध्ये आहे आणि आपल्या भारतीय लोकांना जपान खूप आवडतं. महत्त्वाचं म्हणजे इथले रूल्स आणि त्यासोबत इथली क्लीननेस, आणि हे पण म्हणतात जपानीज लोक आहे ना खूप काइंड असतात. तर जपानचं लाईफ कसं आहे हे तर आपल्याला थोडक्यात मी तुम्हाला तर दाखवतच असते व्हिडिओमध्ये, पण ॲक्च्युअलमध्ये जे लोक जपानमध्ये राहतात, मराठी कुटुंब राहत आहे जपानमध्ये. किती वर्षापासून राहत आहात तुम्ही? साधारणतः 10 वर्ष झाले आहे. तर सर्वात अगोदर आपण यांचं नाव जाणून घेऊया आणि महाराष्ट्रातनं कुठून आहात हे सगळं आम्हाला सांगा. आणि तुझं नाव सांगतो. माझं नाव पूनम कदम आणि आम्ही गेली 10 वर्ष झालं जपानमध्ये राहतोय आणि महाराष्ट्रामधून पुण्यामधून आहोत. आणि मेन माझं सासर जे आहे ते सातारा आहे आणि माहेर पुण्यामध्येच. ओके, सो माझं नाव बिपिन कदम. मी सुद्धा गेली 10 वर्ष जपानमध्ये आहे. माझं जन्मस्थान सातारा आहे किंवा मूळगाव सातारा आणि मेन पुण्याचं आहे, कारण पुण्यामध्ये सगळं एज्युकेशन झालं आहे. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा थोडासा वेगळा असणार आहे. म्हणजे मराठी कुटुंब जपानमध्ये तर राहतच आहे, पण इथे कोणते कोणते प्रॉब्लेम्स येतात, कारण की तुम्हाला माहीतच आहे लँग्वेज वेगळी आहे. तर इथे सर्व्हाइव्ह कसं करतात, किंवा लँग्वेज बॅरियर आहे का, किंवा कोणत्या गोष्टीला जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जॉबच्या रिलेटेड असो, एज्युकेशनच्या रिलेटेड असो. तर 1 बाय 1 आपण हे जे सब्जेक्ट आहे ते जाणून घेऊ. सर्वात अगोदर जपानला ज्यांना यायचं आहे तर त्यांनी काय करायला पाहिजे? आता तुम्ही एवढं वर्षापासून 10 वर्षापासून राहत आहेत, तर तुम्ही काय सांगणार तुमच्या अनुभवावरून? ओके, सो जपानला याचे खूप सोपे मार्ग आहेत. 2 मार्ग ॲट हाय लेवल मी सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे ॲज अ टुरिस्ट तुम्ही येऊ शकता. तो टुरिस्ट विजा खूप इझिली मिळतो, तुम्हाला 2-3 आठवड्यात मिळू शकतो. किंवा जर तुम्हाला खरं राहायला यायचं आहे, खूप लाँग टर्म राहायचं आहे, तर मग ॲज अ जॉब किंवा बिझनेससाठी तुम्ही येऊ शकता. त्यामुळे तुम्हाला जपानच्या कंपनीत जॉब मिळू शकतो आणि तो मिळण्यासाठी काय करायचं ते डिस्कस करूच. पण जॉब मिळाला तर तुम्ही जपानमध्ये लॉंग टर्म राहू शकता. लँग्वेज बॅरियर आहे का जपानमध्ये? ठीक आहे, थोडं मी सांगतो, थोडं ही सांगेल. ॲक्च्युअली लँग्वेज बॅरियर, दोघांचे व्ह्यू पॉईंट वेगळे आहेत. सो लँग्वेज बॅरियर आहे आणि खूप मोठा बॅरियर आहे मी म्हणेल, कारण जपनीज लोक जी आहेत त्यांना ॲक्च्युअली त्यांच्या भाषेवरती खूप प्राऊड आहेत आणि इथं सगळे व्यवहार अजूनसुद्धा जॅपनीजमध्ये होतात. सो तो खूप मोठा बॅरियर आहे मला असं वाटतं. तुला काय ॲड करायचं? अगदी मला तर असं सांगावंसं वाटेल की म्हणजे तुम्ही विथ फॅमिली जर जपानमध्ये येणार असाल तर तुम्हाला कंपल्सरी जपानी यायलाच पाहिजे, कारण इथं सोशल होता येत नाही तुम्हाला. कारण इथे ज्या जनरेशनबरोबर तुम्ही राहणार आहात तर त्यांना जपानीच येतं, त्यांना इंग्लिश येत नाही आहे, किंवा आपण त्यांच्याशी कसं कम्युनिकेट करायचं. तर याच्यासाठी तुम्हाला थोडं फार तरी लेवल आहेत त्याच्या, तर त्यातल्या N4 लेवल पर्यंत तरी जपानी यायला हवं असं मला वाटतंय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जपान अजूनच आवडायला सुरुवात होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टुडंट विजा आहे का? स्टुडंटला जेव्हा इथे यायचं असेल तर मग ते पार्ट टाइम जॉब करू शकता का? अदरवाईज त्यांचं जे एज्युकेशन घेऊन सगळ्या गोष्टी, तर याला किती स्कोप आहे? म्हणजे लोक येत आहे का नाही आता? खूपच व्हेरी गुड क्वेश्चन ॲक्च्युली. सो स्टुडंट विजा पण आहे, जसं या म्हणलं तसं की स्टुडंट विजावर तुम्ही येऊ शकता आणि स्टुडंट विजामध्ये जॅपनीज लँग्वेज शिकण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जॅपनीज गव्हर्नमेंट इथं आपल्याला फ्रीमध्ये स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात. तुम्ही फ्रीमध्ये ₹1 सुद्धा खर्च न करता जपानमध्ये येऊ शकता. जपानच्या स्पॉन्सर्ड स्कॉलरशिप आहेत त्याच्यामधून. आणि जरी तुम्ही पेड स्कॉलरशिपमधून आला तरी सुद्धा की तुम्ही ते पैसे पूर्ण वसूल करू शकता. तुम्ही इथं पार्ट टाइम जॉब करू शकता, बरेच ऑप्शन आहेत, परत जॉब कंटिन्यू करू शकता. सो इट इज व्हेरी इझी फॉर स्टुडंट टू गेट हिअर. काय ऍड करायचं? आणि नंतर एकच सांगेल की तुम्ही इथं शिकायला आल्यानंतर तुम्ही इथं जॉब सुद्धा शोधू शकता आणि शिकता शिकता जॉब
तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. कारण जसं आता मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की आमचा स्वतःचा पण एक JLPT मराठी चॅनल आहे, ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना सांगत असतो की तुम्ही जर जपानमध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे आणि तुम्ही अजूनही ग्रॅज्युएशन वगैरे याच टप्प्यामध्ये असाल तर तुम्ही जपानमध्ये शिकायला येऊ शकता. इथं शिकता शिकता पार्ट टाइम जॉब करून तुम्ही ते पैसे तुम्ही जे भरले ते वसूल करू शकता आणि इथेच जॉब शोधू शकता. सो हा एक चांगला मार्ग आहे कोमल, मला असं वाटतंय की लोकांना. आणि मला असं वाटतं तुझ्या थ्रू जर हे लोकांपर्यंत पोहोचलं तर इतकं मला आनंद होईल. कारण ऍक्च्युली मला आहे ना जपानला म्हणजे आम्ही तर येणार होतो, पण मला ऍक्च्युली ना हे जाणून घ्यायचं होतं. कारण की आता युरोपला मी राहते लक्झमबर्ग, तर तिथली थोडीशी लाईफस्टाईल मी दाखवते. इव्हन ग्रॉसरी पासून तर सगळ्या गोष्टी कशी मॅनेज करते हे सांगते. तिथे तरी थोडा भाजीपाला थोडंसं अवेलेबल असतं, पण सगळ्यांचा म्हणजे तो एक प्रश्न असतो, बाहेरच्या देशात जे लोक राहतात त्यांना आपला जो भाजीपाला आहे किंवा जे व्हेजिटेबल्स आहे किंवा इंडियन ग्रॉसरी स्टोर्स आहेत ते इथे आहे किंवा जे व्हेजिटेबल्स आहे ते मिळतात का नाही, तर तो पण प्रश्न सगळ्यांना जाणून घ्यायचा असेल. कारण की सगळ्यात तुम्ही काय जेवण करता तिथे, आपल्यासारखं मिळतं का तिथे असं. अगदी अगदी. सो ते पण खरं बोलायला हवं, खूपच महत्त्वाचं आहे. कारण कसं होतं की सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की माझ्या मिस्टरांना इंडियन फूड प्रचंड आवडतं. जपानी म्हणजे अगदी काय म्हणूयात 5% म्हणूयात आपण. आणि त्यामुळे काय होतं की मला डेली घरामध्ये इंडियन फूडच बनवावं लागतं. तर इथल्या सुपर मार्केटमध्ये आपल्या सगळ्या पालेभाज्या नाही मिळत. मेथी, शेपू असेल, कोथिंबीर सुद्धा मी तुम्हाला सांगेल की आपली इंडियन साधारणतः 200 रुपये वगैरे, त्याला 2 काड्या मिळतात. मी या बाबतीत मी नक्की आहे. मला तिथे भरपूर म्हणजे एवढा स्ट्रगल करावा लागतो. पण एक आहे, माझी छोटी 2 मुलं, मी, आमच्या तिघांनाही जपानी फूड आवडतं. त्यामुळे जपानी ज्या काही भाज्या मिळतात त्याच्यामध्ये इंडियन थोडंसं काही टाकून मी असे वेगवेगळे गोष्टी बनवत असते. आणि मी तेही नक्कीच सांगेल. आपल्या डाळी वगैरे आहेत त्या तर म्हणजे डेली बनवायच्याच, तो एक पार्ट आहे. तर भाज्यांचं एक असं आहे की सगळ्या नाही मिळत. आणि ओसाका थोडंसं काय म्हणूयात टोकियोपेक्षा थोडंसं वेगळं आहे, थोडंसं शांत शहर. आता कोमल तुम्हाला सांगेलच. तर मी हा प्रश्न का बरं घेतला माहिती का, भरपूर स्टुडंट लोकांना इथे यायचं असतं, तर मग प्रत्येक आयांचा हा विचार असतो माझ्या मुलाला आपलं भारतीय जेवण मिळणार का, म्हणून मग मी हा प्रश्न घेतला. नेक्स्ट क्वेश्चन हा आहे का जपानमध्ये कोणत्या जॉबला जास्त स्कोप आहे. म्हणजे IT मध्ये सर्वांना माहिती आहे जगामध्ये कुठे पण IT वाले जॉब करू शकता. तर काही ठिकाणी लँग्वेज बॅरियर असतं, काही ठिकाणी नसतं. आता लक्झमबर्गचं कसं लँग्वेज बॅरियर एवढं नाहीये. तर जपानमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या जॉबला म्हणजे जास्त स्कोप आहे असं. तर जपानमध्ये तुम्ही म्हणाल तर एक इंजिनियर किंवा ग्रॅज्युएट जर असाल तुम्ही तर IT मध्ये प्रचंड ऑपॉर्च्युनिटी आहेत. आणि त्या केसमध्ये अगदी तुम्ही ITचे प्रोफेशनल जरी नसाल पण अगदी बेसिक जॅपनीज जरी येत असाल तर मग तुफान संधी आहेत जपानमध्ये. सो ITच्या रिलेटेड खूप जॉब्स आहेत. पण जर तुम्ही ग्रॅज्युएट नसाल किंवा तुम्ही 10वी-12वी जर पास झाले असाल त्यांच्यासाठी पण ऑप्शन्स गव्हर्नमेंटनी प्रोव्हाइड केलेले आहेत. जसं की SSW विजा एक आहे, जो म्हणजे तुम्ही जर ITI केला असेल 10वी-12वीची मुलं असेल त्यांच्यासाठी पण खूप ऑप्शन्स आहेत. कारण इथं लोकसंख्या खूप कमी आहे. सो IT ॲज वेल ॲज अदर ऑप्शन्स सुद्धा अवेलेबल आहेत. जसं की नर्सिंगमध्ये जॉब्स आहेत किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील तिथे. सो बरेच जॉब्स अवेलेबल आहेत. म्हणजे मी जनरली सांगतो आमच्या स्टुडंटला सुद्धा की एका व्हॅकन्सीसाठी म्हणजे एक जर व्हॅकन्सी असेल तर इंडियामध्ये ॲटलिस्ट त्याच्यामध्ये 10 लोक 20 लोक त्यासाठी असतात. बट जपानमध्ये जर एक जागा असेल तर तिला अप्लाय करणारे खूपच कमी लोक असतात. त्यामुळे तुम्ही कुठेही जा, कुठल्याही मार्केटमध्ये जा, तिथं ऑलवेज पार्ट टाइम जॉब किंवा कुठले ना कुठले जॉब्स ओपन असतात. आणि ज्यांना जपानमध्ये IT मध्ये ज्या IT फील्डमध्ये आहे ते तर जॉब तर करू शकता, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून म्हणजे कोणते जॉब आहेत जे इथे लोक येऊन करू शकता. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त कोणते असे जॉब आहे, म्हणजे कोणी असं हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा कोणी दुसरं काय सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, तर मग ITचं मेन कसं ITचं मोस्टली अरे IT मध्ये आहे तर अरे मग त्याला जॉब मिळणारच. मग पण त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर लोक कामं करतात. मग त्याच्यानंतर इथे जॉब आहे का असे थोडे? तसे पण बरेच जॉब्स आहेत इथे. म्हणजे मी म्हणेल फायनान्स सेक्टर आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही BCom किंवा MCom जरी असाल आणि थोडं जॅपनीज असेल तर खूप जॉब्स ओपन होतात. जर फायनान्समध्ये जपान इज द बेस्ट कंट्री फॉर ॲनिमेशन, म्हणजे इथले ॲनिमे खूप फेमस आहेत, वन पीस अँड ऑल तुम्हाला माहिती असेल. तर इथं त्याच्यामध्ये सुद्धा खूप ऑफर. जर तुम्ही आर्टिस्ट असाल आणि थोडंफार जॅपनीज येतंय तर मग तुम्हाला जॉब मिळणं खूप इझी होतं. सो असे बरेच ऑप्शन्स आहेत. तुम्ही कुठल्याही फील्डचं नाव घ्या, फक्त तुम्हाला त्याचं बेसिक ग्रॅज्युएशन असेल किंवा नसेल पण जॅपनीज येत असेल तर
एंडलेस अपॉर्च्युनिटी. थोडक्यात काय जॅपनीज आलंच पाहिजे. जॉब करायचं असेल तरी आलं खूप चांगलं राहील तुमचं. हा. आणि मला अजून हे जाणून घ्यायचं आहे का सुरुवातीला जेव्हा कोणताही भारतीय त्यामध्ये मराठी कुटुंब सुरुवातीला जेव्हा येतात तर मग थोडंफार स्ट्रगल होतं का लाईफ मध्ये, किंवा मग सगळ्या गोष्टी शोधणं स्ट्रगल आहे का थोडंफार इथे? स्ट्रगल आहे ऍक्च्युली. कारण कसं होतं की सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगितलं की लँग्वेज यायला हवी. जर तुम्हाला लँग्वेज येत नसेल तर मग घर शोधणं, त्यानंतर घरामध्ये जर फर्निचर नसेल तर ते शोधणं, ते घेऊन येणं आणि घरामध्ये लाईट चालू करणं, भरपूर गोष्टी, गॅस चालू करणं, पाणी वगैरे, इथे सगळीकडे तुम्हाला फोन करावे लागतात आणि ते तुम्ही जपानीमध्येच करायचे. सो त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रगल करावा लागतो. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की फूड. आता व्हेजिटेरियन आहे मी, मला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडला, बापरे तू आता जपानमध्ये फिरतीयस आणि जपानी सगळे म्हणजे नॉन व्हेजिटेरियन, हा नॉनव्हेज खूप प्रमाणात खातात. सो इथं असं आहे की जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तो एक खूप मोठा फॅक्टर असू शकेल की फूड, मग तुम्हाला काय काय घेऊन यावं लागतं इथे येताना. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तो माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर स्ट्रगल म्हणाला तर असं आहे की इथे जेव्हा काही गव्हर्नमेंटची कामं असतात, म्हणजे तुम्हाला काही सर्टिफिकेट हवं आहे, टॅक्स सर्टिफिकेट असेल किंवा कसली, किंवा हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, काही इमर्जन्सी आहे, अशा केसमध्ये थोडा स्ट्रगल आहे जर तुम्हाला जॅपनीज भाषा येत नसेल तर. पण जर तुम्ही टोकियोमध्ये असाल आणि जर थोडंफार तिथे इंग्लिश स्पीकिंग लोक असतील तर थोडा फरक पडू शकतो टोकियो आणि ओसाकामध्ये. पण ते एक मला वाटतं मोठं स्ट्रगल आहे. आणि दुसरं जसं ही म्हणाली की नॉनव्हेज आणि व्हेज, तर इथं मोस्टली नॉनव्हेज लोक खातात, ठीक आहे, आणि रॉ सगळं खातात. सो आपल्याला जरी तुम्ही नॉनव्हेज असाल तरी इथलं नॉनव्हेज खाणं जरा डिफिकल्ट आहे मला असं वाटतं, कारण तुम्ही खाऊ नाही शकत. आपल्याला तेवढं स्पायसेस, मसालेदार असं खायचं आपल्याला सवय असते. सो दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. सो व्हेजवाले सर्वाइव्ह करू शकतात का, तर हा करू शकतात. आता रिसेंटली मागच्या 4-5 वर्षात खूप इंडियन रेस्टॉरंट तिथं आलेले आहेत. सो तिथं तुम्ही सर्वाइव्ह करू शकता, किंवा मग तुम्ही स्वतः घरी बनवू शकता. खूप छान. दॅट इज बेस्ट. आणि अजून एक प्रश्न, का सुरुवातीला जेव्हा इथे येता जॉब लागतो तर सेव्हिंग्स होता का, किंवा किती खर्च होतो? म्हणजे नॉर्मली सेव्हिंग्स म्हणजे नॉर्मली सगळ्यांना असं वाटतं आपल्याला पॅकेज मिळालेला आहे, पण मला हे पण सांगा का स्टार्टिंगचा पॅकेज तुम्ही अंदाजा सांगू शकता का, अंदाजे इंडियन रुपीज मध्ये, इंडियन पॅकेज मध्ये, आणि सेव्हिंग्स होतात का याच्यावर मला नक्कीच ऐकायला आवडेल. हा, नक्की नक्की नक्की. ऍक्च्युली मला त्यामध्ये थोडे अजून मी पॉईंट ऍड करेल. सो ऑन अन ॲव्हरेज इथं पॅकेज जे आहे, म्हणजे मी म्हणेल ॲव्हरेज 1.5 ते 2 लाख रुपये तुम्हाला पॅकेज मिळू शकतं पर मंथ इथे, ठीक आहे, आफ्टर ऑल कटिंग सगळं वगैरे. पण इथे एक चांगल्या गोष्टी अशा आहेत की इन्शुरन्स असेल किंवा पेन्शन असेल. सो मॅन्डेटरी पेन्शन आहे इथं, सगळ्यांनाच आहे ते कॉमन. सो बेसिक सॅलरी ही आहे, आणि तुमचं जेवढं एज्युकेशन चांगलं, जेवढं तुम्हाला नॉलेज चांगलं, तेवढं तुम्ही हायर सॅलरी मिळवू शकतात. सो जरी तुम्ही रेग्युलर घराचे म्हणजे काही खर्च असेल, आपलं रेंटल असेल किंवा घरातले ग्रॉसरी वगैरे असेल, हे करून सुद्धा बऱ्यापैकी तुम्ही चांगलं सेव्हिंग करू शकता. म्हणजे मी म्हणेल ॲटलिस्ट 60,000 70,000 तर तुम्ही करू शकता सेव्हिंग, असं अंदाजे डिफॉल्ट. तरी पण हे स्टार्टिंग आहे. जर तुम्ही जास्त वर्ष राहिले तर हळूहळू तुम्हाला पण अंदाज येईल कशी सेव्हिंग करायची, स्वस्त वस्तू कुठे मिळते, तर मग तुम्हाला आयडिया येते, मग त्यानुसार मग तुम्ही थोडी काटकसर करताना सेव्हिंग करू शकता. आणि अजून एक पॉइंट आपण असं सांगू शकतो की जर तुम्ही विथ फॅमिली जपानमध्ये असाल तर इथं मुलांच्या एज्युकेशनसाठी म्हणजे पैसे लागतात आपल्याला. आणि बऱ्याच वेळा आता फूडच्या बाबतीत असं होतं, इथं फ्रुट्स प्रचंड महाग आहेत. तर मुलांच्या बाबतीत आपण तेवढी काटकसर नाही करू शकत, त्यांना जे आवडतंय ते आपल्याला घ्यावंच लागतं. तर मग त्यावेळेस काय होतं की जर समजा तुमच्या वाईफला जपानी येत असेल तर ती पार्ट टाइम जॉब करू शकते आणि खूप चांगलं अर्निंग होतं. म्हणजे मला असं वाटतंय ओसाका तसा खूप शांत आणि आपण म्हणूयात की इतका असा गजबजलेला नाहीये. पण या ठिकाणी जर तुम्ही पार्ट टाइम एका तासाला साधारणतः मला वाटतं 1100 वगैरे एन मिळू शकता. म्हणजे ते आपल्या इंडियाचे 700-800 रुपये होतात आणि त्याच्यामध्ये चांगलं घर चालू शकतं. म्हणजे मला असं वाटतंय की तेवढं जर तुम्हाला येत असेल, म्हणजे अगदी बेसिक लेवलच्या 1-2 लेवल जरी जपानी आल्या, बक्कळ पैसा आहे. तेच ना, कारण की मी या स्टोर्स मध्ये बघितलं भरपूर इंडियन स्टुडंट होते, जॉब पार्ट टाइम जॉब करायला होते, आणि मी ते स्वतः बघितलेलं आहे. तर मग प्रत्येकाला असं वाटतं बसून राहण्यापेक्षा आपला स्वतःचा खर्च घरच्यांकडनं किती मागणार, मग असं वाटतं आपला स्वतःचा खर्च तरी भागवण्यासाठी आपण काहीतरी जॉब करू, आणि थोडंसं इंडिपेंडेंट सुद्धा होतात ना थोडंसं. बरोबर. आणि कोमल अजून एक सांगू का, मला खरं सांगायला आवडेल, रिसेंटली काय झालंय, इंडिया आणि जपान रिलेशन इतके वाढलेत, छान म्हणजे छान वाढलेत. त्यामुळे काय झालंय, जपानी लोकांना
लोकांना इंडिया खूप आवडायला लागलाय आणि हिंदी शिकण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि काय होतं, आपल्याकडे ज्याला मराठी येतं हिंदी येतच, म्हणजे एवढं आपण मूव्ही वगैरे बघतो. तर सध्या काय झालंय की जपानी लोकांना, जर तुम्हाला जपानी येत असेल चांगलं, तर तुम्ही हिंदी शिकवू शकता. आणि नाही म्हटलं तरी तासाला 2,500-3,000 येन मिळतात. चांगलं, इतकं चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता. मला असं वाटतंय ऑनलाईन होतं. हा, ऑनलाईन अगदी करू शकता. म्हणजे घर बसल्या इन्कम चालू आहे, बाहेर न जाता. म्हणजे मला सांगायला खरंच खूप आवडेल की मी घरामध्ये बसून जपानी लोकांना हिंदी शिकवते माझ्या दोन्ही मुलांकडे बघून. अरे वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे ह्या गोष्टी खूप पॉसिबल आहेत. फक्त तुम्हाला ना काय म्हणूयात आपण, फक्त एकच आहे, जपानी शिका आणि मग भरपूर मार्ग मोकळे होतील. एवढाच एक आहे फक्त. आणि मला हे विचारायचं आहे, सिटिझनशिप साठी कसं आहे जपानमध्ये? आता लक्झमबर्ग मध्ये कसं आहे, 5 वर्षानंतर तुम्ही सिटिझनशिप मिळवू शकता. लँग्वेज शिका, एक्झाम द्या आणि लगेच 5 वर्ष. मग इथे किती वर्ष लागतात? आता इथं जर ऑन पेपर बघितलं ना, रूल असा आहे की 10 वर्ष वगैरे तुम्हाला ऑन पेपर रूल आहे, पण इट इज नॉट नेसेसरी. आता हे बदलत चाललेलं आहे. काही केसमध्ये तुम्हाला 3 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात सुद्धा रेसिडेन्सी मिळू शकते किंवा परमनंट रेसिडेन्सी मिळू शकते. आता आमच्या केसमध्ये काय आलं मी सांगतो की आम्हाला आय थिंक 6 इयर्स जेव्हा झाले, 6 to 7 इयर्स, मग आम्ही अप्लाय केला आणि आम्हाला PR मिळाला होता, म्हणजे परमनंट रेसिडेन्सी. इथे ते पॉइंट सिस्टम हा, तर इथे एक पॉइंट सिस्टम आहे. तर त्याच्यामध्ये मेनली तुमची सॅलरी किती आहे, तुम्ही किती वर्ष जपानमध्ये राहता, तुम्हाला जॅपनीज येतं का, त्याचे पॉइंट्स असतात. तर जेवढं चांगलं जॅपनीज तेवढे पॉइंट्स जास्त. फ्युचर गोल काय आहे, तुम्हाला जपानमध्ये का राहायचं, त्याचं एक रिझन स्ट्रॉंग तुमच्याकडे हवं. अशा जर गोष्टी तुम्ही प्रॉपर प्रिपेअर केल्या तर तुम्हाला PR किंवा परमनंट रेसिडेन्सी खूप लवकर मिळू शकते. सो नॉट नेसेसरी 10 वर्ष, तुम्हाला 4-5 वर्षात सुद्धा मिळू शकते. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं त्याच्या मागचं कारण हे का, भरपूर जे मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना आउट ऑफ कंट्री जॉब करायचा असतो. कोणाला US ला जायचं, कोणाला युरोपला जायचं. मग हा व्हिडिओ होता का ज्यांना जपानमध्ये यायचंय स्पेशली. म्हणून मी बिपिनची आणि पूनमची मदत हेल्प घेतली का तुमच्या थ्रू लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही तर ते काम उत्तम प्रकारे करतच आहात, म्हणजे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत आहात. ते जॅपनीज लँग्वेजचं कसं काय तुम्ही म्हणजे खूप छान गाईड करत आहात. पण ऑडियन्स पर्यंत अजून पोहोचवायचं आहे का ज्यांना जपानमध्ये यायचं आहे, स्टुडंट विजावर यायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ. आणि अजून एक का, प्रत्येक देशाचे रूल वेगळे आहे. मला माझ्या इकडचे चांगले रूल माहिती आहे, यांना जपानमधले चांगले रूल माहिती आहे. तर थोडंसं वेगळं पण जाणून घेण्यासाठी हा स्पेशल ऍक्च्युली व्हिडिओ केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एज्युकेशन बद्दल काय आहे इथे, इंग्लिश मीडियम आहे का, जपानीज स्कूल आहे का, प्रायव्हेट आहे असं? हा, ऍक्च्युली इथे तसं पाहिलं तर मेन जॅपनीज स्कूल आहेत, म्हणजे जॅपनीज लोकल म्हणून स्कूल, आणि ते खूप चांगले, प्रचंड, म्हणजे वी हॅव व्हेरी गुड एक्सपिरियन्स असं आहे. हा, आणि मग इथे इंडियन स्कूल पण आहेत, CBSE बोर्ड टोकियोला आहे, आणि इथे इंटरनॅशनल पण आहेत, म्हणजे ज्याला अगदी इंटरनॅशनल एक्सपोजर हवेत, बाहेरची मुलं आहेत, बाहेरच्या कंट्री, तर ते तिन्ही टाईपचे स्कूल आहेत. आणि बट आमच्याकडून म्हणजे जे रेकमेंडेशन असेल, जर तुम्ही लॉंग टर्म जपानमध्ये राहत असाल तर लोकल स्कूलमध्ये, जॅपनीज स्कूलमध्ये टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला ते फ्रेंड सर्कल मिळतं आणि जपानचं कल्चर समजायला खूप इम्पॉर्टंट, म्हणजे मदत होते त्या केसमध्ये. तुला काय ऍड करायचं जॅपनीज स्कूल बद्दल? नाही, नक्कीच मी करेल. ऍक्च्युली मला वाटतं 2022 मध्ये आय थिंक फुटबॉलची मॅच होती का, की जपानी लोकांनी स्टेडियम क्लीन केला, तर ती न्यूज इतकी म्हणजे व्हायरल झाली होती. तर म्हणजे प्रत्येकाला ते खूपच नवल वाटलेलं. बट जे जपानमध्ये राहतात त्यांना ही गोष्ट नवल करणारी नाहीये. कारण काय होतं की त्या गोष्टीची जी बीज म्हणूयात आपण, हे शाळांमध्येच रुजवले जातात. कारण आम्ही स्वतः बघतो मुलांना की माझा मुलगा, मला असं वाटतं 4 वर्षाचा होता, जपानी स्कूलमध्ये गेला, आणि आफ्टर 6 मंथ त्याने आमच्या दोघांनाही न सांगता टॉयलेट क्लीन करत होता. म्हणजे त्याचा व्हिडिओही आम्ही आमच्या चॅनलवर टाकला की ह्या गोष्टी त्यांना मुळातच शाळांमधून शिकवल्या जातात. त्यामुळे मग मला असं वाटतं की हे जे काय आहे, म्हणजे जीवन कसं जगायचं हे तिथून शिकवलं जातं. आता आपल्याकडे थोडंसं असं होतं, इंग्लिश नाही येत म्हणजे नाही, तसं काही बॅरियर नाहीये. हा, पुढे जाऊन मुलं शिकतातच आपोआप. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जीवन कसं जगायचं हे कळालं पाहिजे आणि ते शिकवतात. ते खूप चांगला एक्सपिरियन्स आहे खरं. फक्त एकच आहे
की त्यांच्याशी कम्युनिकेट करताना जपानी लागतं, त्याच्यामुळे आणि जरी येत नसेल तरी इतकं कॉपरेट करतात खरं. म्हणजे माझ्या मुलाला तर काहीच जपानी येत नव्हतं, इतकं सहकार्य केलं त्यांनी आणि खूप समजून घेतलं आणि खूपच छान आहे. म्हणजे मला असं वाटतंय की प्रत्येकाने तो एक्सपिरियन्स नक्कीच जपानमध्ये घ्यायला हवा, इतकं सुंदर आहे. मी एक थोडंसं ऍड नक्की नक्की की ऍक्च्युली स्कूलमध्ये इथं कसं आहे आपल्याकडं जनरली एज्युकेशन सिस्टममध्ये काय होतं, अभ्यास किती येतंय मुलाला हे खूप म्हणजे किती नॉलेज आहे बाहेर टेक्निकल किंवा पुस्तकी नॉलेज ह्यामध्ये खूप इम्पॉर्टन्स असतो. जपानमध्ये जवळजवळ पहिले 6 वर्ष काही शिकवत नाही, अभ्यास हा झिरो असतो. मुलाला पेन सुद्धा पकडायला येत नसतो, बट त्यांचं फोकस आहे मॉरल्सवरती. म्हणजे त्या मुलाला चांगलं वागता येतंय का, सिग्नल फॉलो करतोय का, म्हाताऱ्या लोकांची चांगला बोलतोय का, कुठं थांबलं पाहिजे, कुठं बोललं पाहिजे, घरातल्या गोष्टी क्लीन करतात. जसं की कोमल मगाशी म्हणाले की इथं डस्टबिनच नाहीये खरंच. कारण एवढं स्वच्छता ठेवतात ही लोक. सो मग ती त्यांच्या काय म्हणतो रक्तात भिनते ती, आणि त्यामुळे चांगले सिटीजन होतात. आणि जसं चांगले सिटीजन होतात मग तुमची कंट्री पण ग्रो करते त्या हिशोबाने. आणि म्हणून तर जपान एवढं फेमस आहे क्लीननेस साठी. क्लीन म्हणजे कारण की त्या स्ट्रीटवर म्हणजे इथे रूल इतके म्हणजे स्ट्रिक्ट केलेले आहेत आणि लोक इझिली ते फॉलो करतात, कारण की त्यांना त्यांचं जे जपान आहे ते स्वच्छ ठेवायचं आहे. स्ट्रीटवर पण त्याने सांगितलेलं आहे का इथे काही खायचं प्यायचं नाही, डस्टबिन पण ठेवले नाही. त्याचं कारण जिथे डस्टबिन असेल तिथे जास्त कचरा होतो म्हणून ते ठेवतच नाही. आपण स्वतः केलेला कचरा आपण स्वतः कॅरी करतो आणि मग तो जिथे एखादा डस्टबिन असेल तर तिथे टाकतो. असं राईट. आणि या गोष्टी ऍक्च्युली मला स्वतःला सुद्धा जाणून घ्यायच्या होत्या, कारण की जपानमध्ये कसं आहे काय. मी एवढ्या दिवसापासून आता जपानमध्ये आहे तर बऱ्यापैकी मला गोष्टी कळालेल्या आहे. महत्वाचं म्हणजे का जपानीज आलं पाहिजे आणि आमच्यासाठी ते सगळं डोक्यातून वरतून गेलेलं आहे, कारण की आम्ही इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करतो, पण काही लोक आहेत त्यांना येतं आणि ते आम्हाला सांगतात नाही इथून हा रस्ता आहे. पण काही लोकांना येत नाही तरी पण मग ते आम्ही सांगतो ना ऍड्रेस, तरी पण ते इशाऱ्यामध्ये सांगतात नाही नाही इथे इथून जा असं जा. राईट. हा जो पॉईंट आहे ना खूप महत्वाचा आहे. तर मला उलटा क्वेश्चन आहे ऍक्च्युली कोमल आणि त्या फॅमिलीला, की जपानमध्ये तुम्ही 7-8 दिवस राहिला तर तुमचा असं काय एक्सपिरियन्स आहे? अरे वा क्या बात आहे, असं काय एक्सपिरियन्स आहे का? महत्वाचं म्हणजे इथले रूल्स जे लोक इतके छान पद्धतीने फॉलो करतात आणि दुसरी गोष्ट इथली क्लीननेस आणि किती पण गर्दी असो अजिबात धक्काबुक्की नाही, एक लाईन मध्ये जाणार. म्हणजे या गोष्टी काय काय गोष्टी आहेत म्हणजे एकदम किती पण गर्दी असो एका लाईन मध्येच जाणार. ट्रेन मध्ये चढायचं असेल तर 1 by 1 अशा लाईन्स केलेल्या असतात, त्या 1 by 1 ट्रेन मध्ये जाणार. या गोष्टी खूप आवडल्या. महत्वाचं म्हणजे सगळे रूल्स फॉलो करतात आणि कॅमेराज इतके आहे सगळीकडे, छोटे छोटे कॅमेरा आहे, कोण रूल फॉलो करतात. आणि हे पण चांगली गोष्ट आहे का जर कोणी चुकीचं असेल त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन सुद्धा होते. सो याच नोटवर मला ऍक्च्युअली परत कोमल त्या फॅमिलीला सांगायचं, दरवर्षी जपानला प्लॅन करा आणि इकडे आम्हाला भेटायला. नाही आता तर मी आले आहे, आता तुम्ही या लक्झमबर्गला, तुमचं ते युरोप पण फिरणं होईल, कारण की सगळ्या कंट्रीज जवळ आहे. 2.5-3 तासाच्या अंतरावर बाय कार सुद्धा जाऊ शकता. पॅरिस असो, नेदरलँड्स असो, स्वित्झर्लंड असो, जर्मनी असो, बेल्जियम असो, म्हणजे या कंट्रीच्या मध्ये लक्झमबर्ग आहे. म्हणजे इझिली तुम्ही फिरू पण शकता. मग तुम्हीच प्लॅन करा लक्झमबर्गला यायला. अजून एक मला सांगायचंय कोमल, आता तुला पाहणारे भरपूर म्हणजे चॅनलला आहेत लोक, त्यांच्यापर्यंत तू पोहोचलीस, तर मला एक सांगायला आवडेल. आता तुम्ही सगळा व्हिडिओ बघितला, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये असं वाटलं असेल बापरे जपानी शिकायचंय. एक सांगू का, जपानी शिकायला अतिशय सोपी आहे. तुम्हाला मराठी बोलता येतं, हिंदी बोलता येतं, समजतं. जपानी त्यांना खूप सोपी आहे शिकायला. म्हणजे मी जपानी शिकवते त्याच्यामुळे मी सांगते की विदिन 6 मंथमध्ये तुम्ही डेली जे जापनीज आहे ते बोलू शकता अगदी. आणि माझा जो JLPT मराठी यूट्यूब चॅनल आहे तर त्याच्यावरती मी मराठीमधून पहिल्या 2 लेवल शिकवलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही फ्रीमध्ये शिकू शकता, म्हणजे कुठे पैसे पण भरायची गरज नाहीये. तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि जर तुमचं ड्रीम असेल जपानला यायचंय तर यायच्या अगोदर म्हणजे थोडेसे ग्रीटिंग्स वगैरे शिकायला काहीच हरकत नाहीये ना. आणि नंतर येऊन मग तुम्हाला असं वाटलं की नाही खरं राहू शकतो तर मग पुढचं लेवल कम्प्लीट करू शकता. आणि तुम्ही जॅपनीज क्लासेस घेतात, म्हणजे ज्यांना जॅपनीज लँग्वेज शिकायची आहे तर मी तर म्हणणार नक्की तुम्ही पूनमला आणि बिपिनला कॉन्टॅक्ट करा. स्पेशली तुम्हाला जपानला यायचं असेल आणि लँग्वेज शिकायची असेल तर तुम्ही नक्की दोघांना कॉन्टॅक्ट करा आणि शिका जॅपनीज. म्हणजे तुमच्यासाठी ना या सर्व गोष्टींना इझी होऊन जाणार.
असं. बरोबर. मग ड्रीम कंट्री जर असेल जपान तर नक्कीच आम्ही हेल्प करू आणि ते इझी पण झालंय हल्ली. सो तुम्हाला नक्की जॉब मिळू शकतो इथे पण. जॉब असेल किंवा टुरिस्ट काही सोपं झालेलं. तर ऍक्च्युली तुम्हाला आता प्रश्न पडला असेल का पूनमला आणि बिपिनला आम्ही कसं ओळखतो, कसं भेटलो. ऍक्च्युली मला जेव्हा जपानला यायचं होतं ना, तर मला ना ही माहिती जाणून घ्यायची होती आणि ही उत्तमरित्या माहिती कोण देऊ शकतं, तर मी हे बघत होते. तेव्हा मला यांचं चॅनल दिसलं आणि तेव्हा मी यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी लगेच मला इमिजिएटली रिप्लाय केला आणि आमचं ठरलं का आपल्याला ही माहिती द्यायची आहे. आणि मला ऍक्च्युली मी युट्यूब चॅनल असलं पण मला आहे ना लोकांना ना वेगवेगळी माहिती द्यायला खूप आवडते. म्हणजे मग जेवढे पण देश एक्सप्लोर करू किंवा माझी डेली लाईफ असो, तर मला आहे ना लोकांपर्यंत मी एंटरटेनमेंट आहे पण माहिती सुद्धा लोकांपर्यंत, इन्फॉर्मेशन सुद्धा पोहोचली पाहिजे, म्हणून मी हा प्रयत्न करते. पण या दोघांनी खरंच खूप हेल्प केली ऍक्च्युली या गोष्टी जाणून घेते. ऍक्च्युली थँक्यू सो मच तुम्हाला दोघांना. अरे नाही, खरं सांगू का, म्हणजे कोमलचे खरं थँक्यू. कारण म्हणजे तिने ज्यावेळेस मला पहिला कॉन्टॅक्ट केला ना, तर खरं सांगायचं तर मी तिचा चॅनल नव्हता पाहिला. म्हणजे मला असं झालं की इतका चॅनल भारी आहे आणि मी का नाही पाहिला. म्हणजे असा म्हणजे लोकांपर्यंत अजून आपण पोहोचलो नाहीये ही गोष्ट मला त्या ठिकाणी जाणवली आणि मी त्यानंतर तिला फॉलो केलं आणि मला असं वाटलं की जे आम्ही करतोय ते तिच्या थ्रू तुमच्यापर्यंत जर पोहोचलं ना, तर याच्यासारखं चांगलं काम काहीच नाहीये. आणि खरंच खूप आनंद झाला ती माझ्याकडे आली आहे आणि तुम्ही सगळे आम्हाला बघताय आणि नक्की तुम्ही कधीही जपानमध्ये या, आम्ही इथेच आहोत. आणि यस, आम्हाला खूप आवडेल म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी जपानमध्ये काही गोष्टी करायला. थँक्यू थँक्यू तुम्हाला दोघांना थँक्यू. माझं थँक्यू थोडंसं वेगळं आहे ॲक्च्युली. सो जसं की यांनी पहिले तुम्हाला सांगितलेलं काय काय झालं ते कसे भेटले, पण मला असं वाटते की जेव्हापासून कोमलचं आणि पूनमचं कॉन्टॅक्ट झालं, सो आमच्यामध्ये एक वेगळंच इन्स्पिरेशन आलं. त्याचं रिझन असं की आम्ही कोमलचे व्हिडिओ पाहिले आणि असं वाटलं की एवढ्या 2 लहान मुली आहेत, एवढी फॅमिली अशी एक म्हणजे मिस्टर आणि तेच आहेत, एवढं असून सुद्धा इतकं कंटिन्युअसली काम करणे युट्यूब वरती व्हिडिओ, इट इज नॉट अ जोक. सो एवढे एफर्ट्स घेते. सो आम्हाला खूप छान वाटलं आणि एक नक्कीच इन्स्पिरेशन आम्हाला सुद्धा मिळालं. पॉझिटिव्ह. सो मी खरंच म्हणेल की असं तुम्ही इन्स्पायर व्हा, यांचे व्हिडिओ बघा. कारण मला वाटतं यांचे खूप फेमस व्हिडिओ आहे तो साडीवरून त्या जातात नऊवारीचा, तर तो सुद्धा डेफिनेटली बघा, खूप व्हायरल करा. आणि वी रिअली थँक फ्रॉम बॉटम ऑफ अवर हार्ट टू हर फॅमिली. सो थँक्यू सो मच. परत या तुम्ही. थँक्यू. आणि तुम्ही सुद्धा यांच्या चॅनलला फॉलो करा. तुम्हाला वेगळी माहिती परत एकदा सांगते, जपान बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट केला ना, तुमचे जे पण प्रश्न असेल ना, तर मला माहिती आहे पूनम आणि बिपिन नक्की ते सॉल्व्ह करतील. आणि मला खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आम्ही पहिल्यांदा भेटत आहोत तरी पण वाटत नाहीये पहिल्यांदा भेटत आहोत, एवढं कनेक्ट झालेलो आहोत. कारण की मराठी माणसं पहिल्यांदा भेटले तरी पण त्यांना जास्त असं हे वाटत नाही, एकदम असं वाटतं आपलं महाराष्ट्र असं वाटतं. खरंच खूप छान. थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. धन्यवाद. बाय बाय.